भंडारा जिल्ह्यामध्ये धक्कादायक वास्तव समोर आलंय। बंद असलेल्या राईस मिलला जिल्हा पणन विभागानं धान भरडाईकरिता धान्य देण्यात आलं। 2023-24 मध्ये मिल धारकाचा विद्युत बिल शून्य असून देखील मिल मालकानं 11,658 क्विंटल तांदूळ पुरवठा विभागाला जमा केला, अशी माहिती आता समोर आली आहे। दुपारी 12च्या दरम्यान भेट दिली असता राईस मिल चालू स्थितीत आढळली। त्यावेळेस मी DSO साहेबांना फोन करून कळवले। त्यानंतर DSO साहेब त्या राईस मिलमध्ये आले आणि राईस मिल चालू स्थितीत आढळले। त्यावेळेस त्यांनी CMR आम्हाला मशीनमधून काढून राईस मिलमधून काढून दाखवला। त्यानंतर त्यांचा पंचनामा करून आम्ही DSO साहेब आणि मी पुन्हा भंडाऱ्याला आलेलो आहे। मागच्या हंगामामध्ये ज्यांचे विद्युत बिल कमी आलेले होते अशा सर्व राईस मिलर्सवर DMO कार्यालयाकडून 25,000 रुपये दंड ठोठावण्यात आलेला होता आणि ती वसुलीसुद्धा करण्यात आलेली होती। आणि या शासन निर्णयाच्या 5.15 मध्ये असं म्हटलेलं आहे की सर्वसाधारणपणे किमान 0.8 युनिट वीज खर्च होत असल्याची खातरजमा करावी आणि समजा हा खर्च होत नसेल तर अशा गिरणीधारकास भरडाई खर्च व वाहतुकीचे दर देण्यात येऊ नयेत असं स्पष्ट नमूद आहे आणि त्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।